ठरलं तर मग मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागात मधुभाऊ सर्वांच्या सोबत फराळ करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की ते फक्त पाहता क्षणी सायलीचा फराळ ओळखू शकतात. तेव्हा चकित होऊन अश्विन त्यांना प्रश्न विचारतो की मला सांगा की तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर बसवलेत का? तेव्हा मधुभाऊ हसून त्याला उत्तर देतात की निसर्गाने प्रत्येक बापाच्या डोळ्यात असेच स्कॅनर बसवलेले असतात. माझी साऊ लहानपणापासून कुसुमला फराळ करण्यात मदत करायची. मधुभाऊ आश्रमातील एक किस्सा सांगतात की जेव्हा सायली 13 वर्षाची होती तेव्हापासून मधुभाऊ फक्त तिच्याच हातचा फराळ खातात. तेव्हा सर्वच जण अगदी चकित झालेले असतात. तेव्हा कुसुमताई देखील सांगते की मधुभाऊ बोलतात ते अगदी बरोबर आहे. तेव्हापासून सायलीने मला कधीच फराळ बनवण्यात मदत नाही मागितली, ती स्वतःच बनवायची. परंतु मधुभाऊ मला ना कमाल वाटते आहे. मी फक्त असं डोळ्यांनी पाहून नाही सांगू शकणार की सायलीने कोणता फराळ बनवला आहे. तेव्हा तिथे आता सर्वच जण उत्सुक असतात की मधुभाऊ ओळखू शकतात का सायलीने बनवलेला फराळ. कल्पना तिथे मधुभाऊंना सांगते की मग आता तुम्ही सांगा आम्हाला की तुमच्या साऊने कोणता फराळ बनवला आहे. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की या चकल्या बघा, याचे काठ बघा, अगदी एकसारखे आहेत. मी 100% सांगू शकतो की हे माझ्या साऊनेच बनवले आहेत. आणि या करंज्या बघा, मधोमध किती टंब फुगल्या आहेत, म्हणजे या माझ्या साऊनेच बनवलेल्या आहेत. मधुभाऊंनी 2 फराळाचे पदार्थ तर अगदी अचूक ओळखलेले असतात. सर्वच जण अगदी थक्क होऊन भाऊकडे पाहत असतात. आणि बेसनाचे लाडू देखील साऊनेच बनवले आहेत. कारण सांगतो की त्या लाडवांवरती अर्ध बदाम लावण्याची पद्धत फक्त साऊचीच आहे. तेव्हा सर्वच जण तिथे खूप खुश असतात, हसत असतात. मधुभाऊंनी अचूक सायलीने बनवलेला फराळ ओळखलेला असतो. मधुभाऊ सांगतात की चिवडा मात्र माझ्या साऊने बनवलेलाच नाहीये. तेव्हा कल्पना देखील थक्क होऊन विमलकडे पाहते. तर तिथे प्रताप म्हणतो की मधुभाऊ तुम्ही ना डिटेक्टिव्हच असायला हवं होतं. तेव्हा मधुभाऊ सांगतात की काय गरज आहे, एक बाप आहे तेवढंच पुरेसं आहे. तेव्हा मूर्ख अस्मिता विचार करते की 1.5 वर्ष गुन्हेगारांमध्ये राहिलेला हा, त्याचं डोकं नको तिथे चाललं तर त्याचं काय आश्चर्य आहे यांना. तेव्हा मधुभाऊ देखील थोडे इमोशनलच झालेले असतात. ते सर्वांनाच सांगतात की माझ्या आणि साऊच्या मधलं नातं रक्ताचं जरी नसलं तरी रक्ताच्या नात्या इतकंच ते घट्ट आहे. तेव्हा सायली मधुभाऊंच्या खांद्यावरती डोकं ठेवते. सर्वच जण पाहत असतात त्यांच्याकडे. अर्जुनला देखील खूप छान वाटत असतं की सायली इतकी खुश आहे हे पाहून. अर्जुन देखील इमोशनल झालेला असतो. तेव्हा त्याच्याकडे चैतन्याचं लक्ष जातं. चैतन्य तिथे सर्वांच्या समोर सांगतो की मधुभाऊंमुळे सायली वहिनी जशी इमोशनल झाली आहे ना, त्याचप्रमाणे सायली वहिनीच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून अर्जुनचे देखील डोळे पाणावले आहेत. तेव्हा सर्वांचं लक्ष अर्जुनकडे जातं. तर अर्जुन आपले अश्रू पुसत असतो. तर प्रताप तिथे अर्जुनला सांगतो की खरंच हे असंच असायला हवं अर्जुन. तुला ना सायलीच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळायला हवी आहे. बघ मधुभाऊ कसं सायलीच्या मनातले प्रत्येक गोष्ट ओळखतात. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो मी देखील सायलीला चांगलंच ओळखतो. इनफॅक्ट मला तर या सगळ्या फराळांमध्ये सायलीच दिसते आहे. तेव्हा तिथे आता अश्विन अर्जुनची मस्करी करायला लागतो. तो म्हणतो की काय दादा, अरे तुला जर या सगळ्या फराळामध्ये सायली वहिनीचा चेहरा तर दिसत असेल ना, तर लवकरात लवकर आपल्याला सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मी पटकन आत्ताच कॉल करतो. तेव्हा पुन्हा सर्वच जण खो खो हसत असतात. तिथे छान असं आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. तर तिथे कल्पना अश्विनला म्हणते की गप्प बस रे, कशाला उगाचच चेष्टा करतोय त्याची. तर कल्पना अर्जुनला मुद्दाम प्रश्न विचारते की मला सांग अर्जुन, तुला फराळामध्ये आणि सायलीमध्ये नक्की काय साम्य दिसतंय ते आम्हाला देखील जाणून घेऊ देत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा तूच बघ ना, सायली या चिवड्यासारखी इंटरेस्टिंग आहे. तिच्यासोबत घालवलेला कोणताही क्षण कधीच बोरिंग नसतो. चिवडा कसा मिक्सचर असतो ना, तसंच सायलीच्या पर्सनॅलिटीला बरेच शेअर्स आहेत. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या कल्पना, प्रताप, अश्विन, चैतन्याला देखील अर्जुनचं कौतुकच वाटत असतं. त्यानंतर अर्जुन करंजी आणि सायलीमधलं साम्य सर्वांना सांगतो. तो म्हणतो की सायली देखील अशीच आहे, वरून खुशखुशीत परंतु मनातून सर्वांचीच काळजी घेणारी, काळजी करणारी. आणि सायली चकलीसारखी तिखटसुद्धा म्हणता येईल. कारण
जर तिच्या माणसांना कोणी त्रास दिला तर या चकलीचे काटे बाहेर आले म्हणूनच समजा, असं म्हटल्यानंतर मधुभाऊ सायलीकडे पाहत असतात. सायली तिथे खूप लाजत असते. अर्जुने 3 फराळांमधलं साम्य तिथे सांगितलेलं असतं. तेव्हा अस्मिता मध्ये नाक खुपसतेच आणि ती अर्जुनला म्हणते की आता तो लाडू शिल्लक राहिला आहे, त्याच्यामधलं साम्यही सांगून टाक काय. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की हो, या लाडवावरती अर्धा बदामाचा तुकडा आहे ना, त्याचप्रमाणे जसं त्याने या लाडवाची सुंदरता वाढवली आहे ना, त्याचप्रमाणे सायलीने या घरात येऊन या घराची सुंदरता वाढवली आहे. आणि हा लाडू जसा स्पेशल आहे ना, तशी सायली देखील खूप स्पेशल आहे. हा लाडू जसा आपल्याला अलगद हँडल करावा लागतो ना, त्याचप्रमाणे सायलीचं मन देखील आपल्याला प्रेमानेच हँडल करावं लागतं. अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो. सायलीबद्दल खूप भरभरून बोलत असतो, तिचे गोडवे गात असतो आणि सायली मात्र लाजून लाल होत असते. तेव्हा कुसुमताई मात्र रागाने अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन सायलीचं गोडवे गात असतो, तिच्याबद्दल भरभरून बोलत असतो, तेही प्रेमाने. ही गोष्ट कुठेतरी कुसुमताईला खटकते की अर्जुन इतकं चांगला कसा वागू शकतो सायलीसोबत. तर तोचपर्यंत अस्मिता अर्जुनला म्हणते की तुझं ते आता सायलीच्या लाडवांचं पुराण झालं असेल तर मी जाऊन झोपू का. तेव्हा तिथे आता अश्विन म्हणतो की अस्मिताई, तू देखील ना या लाडवांसारखी स्पेशलच आहे. तेव्हा अस्मिता खूप खुश होते, कारण तिला स्वतःचं कौतुक ऐकायला मिळणार असतं. परंतु पुढे अस्मिता तिचा अश्विन चांगलाच पचका करतो. अश्विन सर्वांच्या समोर सांगतो की तुझे दोन्ही गाल आहेत ना, या लाडवांसारखे टंब फुगलेलेच असतात, परंतु रागाने. आणि तिथे सर्वच जण पुन्हा अस्मितावरची जोरजोराची हसायला लागतात. तेव्हा अस्मिता एखाद्या लहान मुलांसारखी चिडते. तर अर्जुन तिथे म्हणतो की अस्मिताई, तू लाडवांसारखीच आहे, परंतु मेथीच्या लाडवांसारखी. अस्मिताचा पुन्हा पचका झालेला असतो. पुन्हा अस्मिता खूपच भडकलेली असते आणि घरातले सर्वच जण मात्र तिच्यावरती हसत असतात, अगदी मधुभाऊ कुसुमताई देखील. परंतु अस्मिता तिथे पुन्हा येण्याची वाट पाहत असते. तर इकडे तोपर्यंत किल्लेदाराच्या घरी ऐन सणाला तिथे प्रियाने तमाशाच मांडलेला असतो. रविराज चिडतात आणि म्हणतात की तू स्वतः चुकली आहेस, नशीब ती आपली माणसं आहेत म्हणून. दुसरे जर कोणी असतं ना तिथे तर तुला जेलमध्ये टाकलं असतं फसवणुकीचा केस करून. तेव्हा प्रिया समजूतदारपणा न दाखवता उलट वादच वाढवते. ती रविराजांना म्हणते की मग तुम्हीही टाकायचं होतं ना मला जेलमध्ये. प्रिया तिचा ड्रामा सुरूच करते. ती लगेचच रड्ड्याची नाटकं करायला लागते आणि म्हणते की बाबा, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना मला डायरेक्ट मारूनच का टाकत नाहीत. तेव्हा रविराज प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. तर प्रिया तिथे म्हणते की मी ना आश्रमातच बरी होते, आई बापाविना पोरकी होते ना, परंतु इथे येऊन मला माझ्या आईवडिलांचं प्रेमच मिळत नाहीये. इथे माझे आईवडील असून देखील पोरक्यासारखंच राहावं लागतं आहे, असं म्हणत रडतच प्रिया तेथून निघून जाते. प्रियाची नाटकच असतात ही सगळी, परंतु असा मूर्खपणा करून प्रियाने सर्वांच्या जीवालाच घोर लावून ठेवलेला असतो. प्रतिमा, रविराज, सुमन खूपच घाबरून गेलेली असतात. सुमन तिथे रविराजांना म्हणते की त्यांनी आपल्या जीवाचं बरं वाईट तर नाही ना करून घेणार. तेव्हा नागराज चिडूनच म्हणतो की काहीतरी चांगलं बोल ना गं. अगं, दिवाळ सणाचा दिवस आहे ना सुमन, तू देखील असं काय बडबडतेस. तेव्हा तिथे रविराज सांगतात की सुमन, तुला घाबरून जायची काहीच गरज नाहीये, कारण ही स्वतः चुकली आहे. त्यामुळे जास्त तर काय करणार आहे, चिडेल आणि स्वतःच शांत होईल. तिच्याकडे लक्ष देऊ नका एवढं. रविराजांनी आता प्रियाचे गुन्हे माफ केलेलेच नसतात यावेळेस. तेव्हा तिथे नागराजला एक प्रश्न पडलेला असतो की प्रिया असं का वागता असावी. जर ती असंच वागत राहिली तर रविराजांच्या रागाचा पारा देखील चढेल आणि जेवढं काही विश्वास तिने कमावलाय तो सगळा गमावून बसेल. तर इकडे तोचपर्यंत मधुभाऊ आता जाण्याची भाषा करत असतात. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, इतक्या लवकर तुम्ही निघालात, पण मी नाही जाऊ देणार. सायली लहान मुलांसारखा हट्ट धरते. तेव्हा कल्पना सांगते की मधुभाऊ, तुम्ही आणि कुसुमताई इथून कुठेही जाणार नाही आहात. 4 दिवस सणाचे तुम्ही इथेच राहणार आहात. कल्पनाने ठणकावून सांगितल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की अहो कशाला, बापाने लेकीच्या घरचा पाहुणचार थोड्याच वेळापुरता घ्यायचा असतो. लेकीच्या सुखाच्या संसाराच्या आठवणी डोळ्यात साठवायच्या असतात आणि इथून जायचं असतं. तर तिथे कुसुमताई सांगते की आणि जिथे मधुभाऊंचं घर तीच माझं देखील घर ना. तेव्हा अर्जुन सांगतो की मधुभाऊ, अहो हे पण तुमचंच घर आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात
की हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला जावई बापू, मला निघावंच लागेल. तेव्हा सायली लहान मुलांसारखं मधुभाऊंचा हात पकडून ठेवते आणि त्यांना चावू नका म्हणत असते. ती हट्ट धरते. ती म्हणते की मधुभाऊ, मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे. तुमचे पाय देखील चेपून द्यायचे आहेत. प्लीज मधुभाऊ, माझं मन अजून भरलेलं नाही आहे, नका ना जाऊ. सायली आता इमोशनल झालेली असते. मधुभाऊ तिथे सायलीला समजावतात. ते म्हणतात की हे बघ बाळा, मला अशी गळ नको घालूस, अडवून नको ना ठेवूस. तेव्हा तिथे सायली रडायला लागते. तर कल्पनाच्या अर्जुनच्या देखील डोळ्यात अश्रू दाटून येतात. इतक्यातच तिथे पूर्णाजीचा आवाज येतो. ती म्हणते की इथे नक्की काय चाललंय. सर्वांच्या नजरा पूर्णाजीकडे लागलेल्या असतात आणि दारामध्ये पूर्णाजीला अचानक आलेलं पाहून सर्वच जण मोठे धक्केत असतात. अस्मिता मात्र खूप खुश होते. पूर्णाजीकडे पटकन जाते आणि तिच्या हाताला पकडून बॅग वगैरे घेऊन तिला आतमध्ये घेऊन येते. अस्मिताने पूर्णाजीकडे चुगली केलेली असते आणि म्हणूनच पूर्णाजी आलेली असते. परंतु अस्मिता जसा विचार करत असते त्याचं भलतंच घडणार असतं. पूर्णाजी चिडूनच म्हणते की आपल्याकडे कोण पाहुणा आला आहे हे मला का नाही सांगितलं. तेव्हा सर्वच जण गप्प असतात. ते खूपच घाबरून गेलेले असतात. तर मधुभाऊ हात जोडतात आणि पूर्णाईंना सांगतात, मी आता निघतच होतो. तेव्हा पूर्णाजी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि सर्वांना विचारते की आपल्याकडे कोण पाहुणा आलंय हे मला का नाही सांगितलं तुम्ही. पूर्णाजी सायलीला चिडून विचारते की मी काय विचारलंय सायली. तेव्हा सायली सांगते की पूर्णाजी, अहो यांनी ना आज मधुभाऊंना जामिनावरती सोडवून आणलं आहे. तेव्हा तिथे पूर्णाजी म्हणते मधुभाऊंना की हे बघा, तुम्हाला इथे येण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही आहे, परंतु तुम्ही कोणाच्या परवानगीने निघाला आहात. तेव्हा तिथे कोणाला काहीच कळत नाही. तर पूर्णाजी तिथे म्हणते की अन्नपूर्णा सुभेदारांच्या घरात तुम्ही व्याही म्हणून आला आहात, मग आदर सत्कार न घेता का निघून जाताय. तेव्हा अस्मिता चांगलीच तोंड घशी पडलेली असते. तिने पूर्णाईकडे चुगली तर केलेली असते, परंतु त्याच्या भलतंच उलटच काहीतरी घडलेलं असतं. उलट पूर्णाची मधुभाऊंना राहायला सांगत असते आणि हा घडलेला चमत्कार पाहता प्रताप, कल्पना, कुसुमताई, सायली सर्वच जण अगदी आनंदाने वेडेपिसे होतात. कारण मागच्या वर्षीसारखं पूर्णाईने यावेळी मधुभाऊंचा अपमान केलेला नसतो. तेव्हा तिथे अचानकपणे कुसुमताई म्हणते की व्याही. तेव्हा पूर्णाई म्हणते की का, काय झालं. एवढं आश्चर्यचकित व्हायला काय झालं आहे. अगं मधुभाऊ हे सायलीचे मानसपिता आहेत, म्हणजे अर्जुनचे सासरेच झाले ना. मग आमचे व्याही. अनावधानाने मागच्या दिवाळीला माझ्याकडून मधुभाऊंचा अपमान झाला होता. पूर्णाईंना मागची दिवाळी आठवते की मधुभाऊ आले होते आणि पूर्णाईने खूप अपशब्दाने त्यांना गुन्हेगार समजून त्यांचा अपमान केला होता. अर्जुने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पूर्णाजीने कोणाचं काहीच ऐकून घेतलं नव्हतं. परंतु यावेळी असं घडणारच नव्हतं, कारण सायलीने अशा अनेक गोष्टी करून पूर्णाईचं मन ऑलरेडी जिंकलेलं असतं आणि त्याचमुळे मधुभाऊ व कुसुमला सुभेदारांच्या घरात राहण्याची पूर्णाईने परवानगी दिलेली असते. पूर्णाजी मधुभाऊंना म्हणते की मागे जी चूक केली होती त्या चुकीचं प्रायश्चित्त तर मी घ्यायलाच हवं ना. मधुभाऊ वेड्यासारखे चकित होऊन पूर्णाईंकडेच पाहत असतात. त्यांना कळतच नसतं की पूर्णाई अचानकपणे त्यांच्याशी इतक्या चांगल्या कसे काय वागू शकतात. मागच्या दिवाळीला तर त्यांनी किती अपमान केला होता, गुन्हेगार म्हणून हिणवलं होतं. तर तिथे पूर्णाई अखेर खुलासा करतेच. ती सांगते की बरं झालं, मला वेळीच अस्मिताने फोन करून तुम्ही आल्याची बातमी दिली, म्हणूनच मी इथे आले. तेव्हा तिथे प्रताप म्हणतो की अच्छा, म्हणजे पूर्णाईंच्या अचानक घरी परत येण्याची करामत अस्मिताची होती. तर सर्वांच्याच लक्षात येतं की अस्मिताने चुगली केली आहे, परंतु एक चांगलीच गोष्ट तिच्या हातून घडलेली असते की पूर्णाईंना मधुभाऊंच्या समोर तिच्या चुकीचं प्रायश्चित्त करता येणार असतं. पूर्णाई तिथे चक्क सर्वांच्या समोर मधुभाऊंचे हात जोडून माफी मागते. मधुभाऊंच्या समोर पूर्णाई हात जोडून माफी मागते की अनावधानाने मागच्या दिवाळीला माझ्याकडून अपमान झाला, खरंच त्यासाठी माफ करा. मधुभाऊ चकित होतात आणि म्हणतात की अहो, तुम्ही माझ्यापेक्षा मानाने खूप मोठे आहात, माझ्यासमोर असे हात नका ना जोडू. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ, मी तेव्हाच तुम्ही मला माफ केलं असं समजेन की ज्यावेळी तुम्ही या घरी राहून 4 दिवस दिवाळीचा सण साजरे करचाल. लेकीच्या सासरे नाही, लेकीच्या घरी.
तेव्हा सायली, कल्पना, घरातील सर्वच जण खूप खुश असतात. पूर्णाईने स्वतःची चूकही सुधारलेली असते आणि मधुभाऊंना सुभेदारांच्या घरात खूप मोठा मानही मिळालेला असतो. अस्मिता चांगलीच तोंडघशी पडलेली असते. विचार करते तेव्हा तिथे अस्मिता विचार करते की अगं पूर्णाची, मी तर तुला या कामासाठी बोलवलंच नव्हतं. हे भाषे उलटेच कसे पडले माझ्यावरती. तेव्हा मधुभाऊ खूप खुश असतात. ते पूर्णाईंना म्हणतात की तुम्ही अगदी विशाल मनाच्या आहात. तुमच्या या नातवाने 1.5 वर्षानंतर मला मोकळं आभाळ दाखवलं आहे. मी तुमचा अनुमान कसा करू शकतो. तुम्ही तर मला व्यायांचा मान दिला आहे ना, मग तुमचा मान तर मला राखायलाच हवा आहे. आता मधुभाऊ सायलीच्या सोबत त्याच घरी राहणार. ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली आनंदाने मधुभाऊंकडे पाहत असते. ती खूप खुश असते. तोचपर्यंत ऐन दिवाळ सणाला इकडे प्रियाने तमाशा मांडलेला असतो आणि ती रूम लॉक करून बसलेली असते. रविराज, प्रतिमा खूप घाबरलेली असतात. तर रविराज प्रियाला दरवाजा उघडण्यासाठी सांगतात. तेव्हा प्रिया पुन्हा नाटक सुरू करते. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की बाबा, तुम्हाला तर ही नाटकच वाटणार ना, परंतु अख्ख्या सुभेदारांनी मला फसवलं आहे. माझा अर्जुन सोबतचा साखरपुडा होता आणि अर्जुन ऐनवेळी त्या सायलीसोबत लग्न करून आला. तेव्हा तिथे रविराज प्रियाला सांगतात की तन्वी, ते सगळं जुनं झालं आहे. तू पहिले दरवाजा उघड. प्रिया म्हणते की बाबा, जखमा कधीच जुन्या होत नसतात आणि प्रेम तर नाहीच नाही. तुम्ही ना कायम माझ्या चुकाच काढता आणि मलाच दोषी ठरवत आला आहात. तेव्हा प्रतिमा घाबरते. प्रतिमा प्रियाला सांगते की हे बघ तन्वी, तू अजिबात काळजी करू नकोस. तू आधी बाहेर ये, आपण बोलूयात ना. तेव्हा प्रिया सांगते की नाही, मी अजिबात बाहेर येणार नाहीये. कारण आता इथे माझं असं कोणी उरलेलंच नाहीये. मला वाटलं होतं की मला माझे आई बाबा परत मिळाले आहेत, परंतु कसलं काय, जे त्यांच्या मुलीच्या पाठीशी उभे नाही राहू शकले ते बाबाच कसले. असं प्रियाने म्हणताक्षणी रविराज थोडे घाबरतात आणि प्रतिमा, रविराज प्रियाच्या खोट्या नाटकाला पुन्हा फसतात. ते सांगतात की हे बघ तन्वी, तू अशी टोकाची भूमिका अजिबात घेऊ नकोस. तेव्हा तिथे रविराज त्यांच्या बापाचं मन कळवळतं. ते प्रियाला सांगतात की हे बघ, अगं तुझ्या चुका दाखवून दिल्या म्हणजे मी तुझा बापच नाही आहे असं का म्हणते आहेस. हे बघ तू तन्वी, दरवाजा उघड, तुला माझी शपथ आहे. असं तिथे म्हणताक्षणी प्रिया खूप खुश होते आणि तिचे फासे बरोबर पडलेले असतात. अगदी निशाण्याला लागलेला असतो, कारण तिच्या नाटकाला रविराज, प्रतिमा भुललेले असतात. तर तोचपर्यंत मधुभाऊंना सुभेदारांच्या घरात व्याह्यांचा मोठा मान पूर्णाईने स्वतः दिलेला असतो. त्या कारणाने कल्पना, अश्विन, अर्जुन सर्वच जण खूप खुश असतात. तर तिथे कल्पना म्हणते की बरं झालं पूर्णाई, तुम्ही वेळेवरतीच आलात. आम्ही मधुभाऊंना किती थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. तर तिथे आता कल्पना कुसुमला म्हणते की हे बघ कुसुम, तुला देखील आता इथे सणासाठी राहावं लागणार आहे आणि तुला जर ऐकायचं नसेल ना, जसं मी सायलीचा कान पिळते ना, तसाच तुझा देखील पिळेन. तेव्हा तिथे सर्वजण हसत असतात. तर कुसुमताई थोडी इमोशनल होते आणि म्हणते की ठीक आहे ना, कोणीतरी हक्काचा माणूस असायला हवं ना कान पिळण्यासाठी. आता तुम्ही एवढाच आग्रह करत आहात तर मी नक्की राहीन. ती सायलीला विचारते की राहू ना. असं विचारल्यानंतर पुन्हा सर्वच जण जोरजोराचे हसायला लागतात. तर इकडे रविराज आपल्या नाटकाला भुललाय असं लक्षात येता क्षणी पटकन प्रिया जाऊन दरवाजा उघडते. रविराज, प्रतिमा आत येतात. रविराज म्हणतात की तन्वी, अगं तू असा कसा काय विचार करू शकते की मी तुझ्यावरती चिडू शकतो. तेव्हा प्रिया म्हणते की परंतु बाबा, तुम्ही चिडलातच ना. तेव्हा रविराज सांगतात की अगं तन्वी, हे बघ, सुभेदारांच्या घरामध्ये फक्त तुझाच नाही तर माझा देखील तितकाच अपमान झाला आहे. शर्मेने मला त्यांच्यासमोर मान खाली घालावी लागली. मला कोणी काही बोललं नसलं तरी देखील तुझ्या चुकीमुळे मी त्यांना तोंडही दाखवू शकत नाहीये. रविराज तिथे सांगतात की अशी तू का वागते आहेस तन्वी, एवढं समजावून देखील तू चुका पुन्हा पुन्हा का करतेस. तेव्हा तिथे प्रिया रविराजांना म्हणते की बाबा, परंतु त्या घरात पुन्हा पाऊल टाकायचंच नाही, ही माझ्यासाठीची खूप मोठी शिक्षा आहे. माझी माणसं तिथे आहेत ना, माझी पूर्णाची, मामा मामी, अश्विन, अस्मिता देखील आहेत. मी त्यांनाही भेटायचं नाही आहे का. मी मान्य करते ना की एक चूक झाली, माझा तोल सुटला, त्यासाठी एवढी मोठी शिक्षा. प्रियाला काहीही करून सुभेदारांचे घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडवायचे असतात. कारण त्या घरात जर मधुभाऊंनी छोट्या तन्वीचा फोटो जर पाहिला तर तिच्या नाटकाचा पर्दाफाश तर होईलच,
परंतु सायली तन्वी आहे हे रहस्य देखील उलगडू शकतं याची तिच्या मनात भीती असते. तर रविराज चिडूनच प्रियाला म्हणतात की मी कुठल्या तोंडाने जायचं आहे त्यांच्यासमोर, माझ्या मुलीला माफ करा असं म्हणत. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की परंतु बाबा, माझ्या हातून एक चूक घडली आहे, मग त्यासाठी त्या घरात पुन्हा जायचंच नाही. ही इतकी मोठी शिक्षा का? इतकी क्रूर आहे का मी? असं म्हणत ती पुन्हा खोटी रडण्याची नाटकं करायला लागते. तर इकडे कुसुमताई विमल सांगत असते की सायलीताई, अहो तुमचे बाबा कुसुमताई हे दोघेही थांबत आहेत ना, मग तुम्ही रडायचं थांबा ना. तेव्हा तिथे अर्जुन सायलीची चेष्टा करतो. तो म्हणतो की सायली, तू रडताना कशी दिसतेस माहिती का? म्हणजे नर्सरीच्या वेळी ना, जर आई वडील आपल्या मुलाला शाळेत सोडून येत असतील आणि ते सोडून गेल्यानंतर ते बाळ ते जसं रडतं ना, त्याप्रमाणे दिसते आहेस तू. हां, फक्त एवढंच की पाठीवरती स्कूल बॅग नाही आहे आणि युनिफॉर्म घातलेला नाही आहे आणि युनिफॉर्मला सेफ्टी पिन लावून रुमाल बांधलेला नाही आहे, हो ना? तेव्हा तिथे सर्वच जण हसत असतात. तेव्हा सायलीला देखील हसू येतं. तर मधुभाऊ म्हणतात की आत्ता या क्षणी कोणी मला जरी विचारलं ना की आदर्श नवरा कसा असावा, तर मी सांगेन की माझ्या जावयासारखा असावा, की बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून ज्यावेळी तो हसवतो ना, तसा. तेव्हा तिथे प्रताप म्हणतो की मधुभाऊ, शेवटी तू माझा मुलगा आहे ना. मधुभाऊ तिथे अर्जुनला म्हणतात की जावई बापू, अगदी असेच आयुष्यभर सुखात राहा. तेव्हा अर्जुन नकळतपणे बोलून जातो की हो मधुभाऊ, आम्ही आयुष्यभर असेच सोबत आनंदात राहूया. तेव्हा तिथे सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन मान खालती घालतो. इतक्यातच तिथे विमल म्हणते की वहिनी, मी पटकन पाहुण्यांची खोली साफ करून घेते. तर सायली पूर्णाजींना सांगते की मी माझ्या खोलीमध्ये मधुभाऊंना घेऊन जाऊ शकते का? तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं जा ना. तर सायली मधुभाऊंना सांगते की चला मधुभाऊ, मला ना तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि ती मधुभाऊंना घेऊन त्यांच्या खोलीकडे निघते. तर सर्वच जण आपापल्या कामी निघून गेल्यानंतर अर्जुन विचार करतो की मधुभाऊ परत आल्यानंतर मिसेस सायली हे घर सोडून निघून जातील. हा माझ्या मनातला विचार खरा ठरेल का? अर्जुनला खूप मोठा प्रश्न सतावत राहतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. सायली रूममध्ये मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, अर्जुन सरना त्यांनी माझ्यासोबतचं प्रत्येक नातं निभावलं आहे. कधी आई बनून माझ्यावरती तितकंच प्रेम करतात आणि कधी वेळ आली तर बापासारखं रक्षणही करतात. कधीच त्यांनी माझ्या डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं आहे मधुभाऊ. इतक्यातच अर्जुन मधुभाऊ सायलीसाठी चहा घेऊन आलेला असतो. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की माझ्या साऊने नशीब काढला आहे जावई बापू, की तुमच्यासारखा नवरा तिला मिळाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मधुभाऊ, खरं तर मी नशीबवान आहे की मला सायलीसारखी बायको मिळाली आहे. आता मधुभाऊ सुटले आहेत म्हटल्यानंतर सायली अर्जुन दोघांनीही ठरवलेलं आहे की ते दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतील. परंतु ते कशी देणार ते येणाऱ्या भागात